पोह्यांची मज्जा. पोहे करतो आपण, बरोबर आहे, ते फ्लॅक्स केले म्हणजे चपटे केले जातात, त्याच्यात आयर्न कंटेंट वाढतं. तुम्ही फोडणी देणार आहे त्याला, तुम्ही काय घेतलं, तेल घेतलं, बरोबर आहे, तेल घेतलं म्हणजे फॅट कंटेंट आलं त्याच्यात, त्याच्यात जिरं टाकलं, मोहरी टाकली, हळद टाकली, बरोबर आहे. या तिन्ही मध्ये विटामिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहेत, अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी आहे. तुम्ही डॉक्टर आहात, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यात कढीपत्ता टाकला, कढीपत्ता पण आयर्न रिच असतो. त्याच्यानंतर कांदे घालता तुम्ही त्याच्यामध्ये, कांद्याच्या किती मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. मिरची टाकली, कर्क्युमिन नावाचं जे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे, झालं. हे सगळं फुल झालं. पोहे टाकले त्याच्यात तुम्ही, वरतून तुम्ही त्याच्यावरती मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकली. कोथिंबीरच्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहेत, हेल्दी आहे सगळं. वरतून खोबरं आलं म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड झाले, जे हार्ट साठी अत्यंत छान असतात. लिंबू पिळलं म्हणजे त्याच्यामध्ये काय घातलं, व्हिटॅमिन सी घातलं म्हणजे त्यातलं आयर्न ऍब्सॉर्ब करायला. कधी केलं होतं का असं फळांचं विश्लेषण?